अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, जो प्रत्येक बहीण आणि भावासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस समजला जातो, तो भावबीजेचा दिवस आज। बघा, आजच्या दिवशी प्रत्येक बहीण हे आपल्या भावाचं औक्षण करत असते। भावाच्या प्रगतीसाठी, त्याच्या आयुष्यातील पुढच्या वाटचालीसाठी, त्याला यश मिळण्यासाठी, त्याच्या आयुष्यात असणारे जे काही दुःख दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी काही विशेष सेवा आणि उपाय करत असते। तर प्रत्येक भाऊ जो आहे तो आजच्या दिवशी आपल्या बहिणीला काहीतरी भेट वस्तू देत असतो, काहीतरी ओवाळणी घालत असतो। प्रत्येक बहीण भावासाठी जो सर्वात महत्त्वाचा दिवस समजला जातो तो म्हणजे भावबीजेचा दिवस। बघा, आजच्या दिवशी करावायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे, जो उपाय प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी करायचा आहे किंवा प्रत्येक भावाने आपल्या बहिणीसाठी करायचं आहे। जर बहिणीला करायचा नसेल किंवा काही कामं असतील किंवा भावालाही जमणं शक्य नसेल, तर अशा वेळेस आपल्या आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। ठीक आहे, ज्यांना ज्यांना आई आहे त्या प्रत्येक आईने आपली 2, 3, 4 जेवढीही मुलं असतील त्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला आज तुमच्या मुलांवरनं किंवा बहिणीलाच भावावरनं किंवा भावालाच बहिणीवरनं अशी एक गोष्ट उतरवून फेकून द्यायची आहे, जी गोष्ट उतरवल्याने तुमच्या बहिणीच्या आयुष्यातील दुःख संकट दूर होतील किंवा तुमच्या भावाच्या आयुष्यात असलेले जे दुःख आणि संकट आहेत त्यांचा नाश होईल। आता कुठली गोष्ट आहे जी आपल्याला आजच्या दिवशी उतरवायची आहे, कुठला उपाय आहे, हे सगळं काही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। मात्र त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आज रात्रीच्या समयी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता समजा जे भाऊ आहे ते भाऊ आपल्यापासून लांब असतील किंवा बहीण आहे ती बहीण आपल्यापासून लांब असेल, तर मग हा उपाय कोणी करायचा? समजा भावाच्या जवळ आई असेल तर मग आईने आपल्या मुलासाठी हा उपाय केला तरीही चालेल, आणि जर बहीण एकटीच असेल की कुणीही करणार नसेल, माझ्यासाठी समजा कुणी करणार नसेल, तर तुम्ही स्वतःसाठी देखील हा उपाय केला तरीही चालेल। तुम्हाला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये थोडेसे काळे उडीद घ्यायचे। ठीक आहे, थोडेसे काळे उडीद, थोडेसे काळे तीळ घ्यायचे, खड्यांचं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे। या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या एकत्रित करायच्या आहेत आणि दोनही हातामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत। या सर्व काळे उडीद, काळे तीळ, मीठ, हळद या सर्व गोष्टी एकत्रित करून दोनही हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमचा जो भाऊ आहे त्या भावावरनं तुम्हाला राऊंड करून असं 7 वेळा हा उतारा उतरवायचा आहे। आता जर तुम्ही बहिणीसाठी करत असाल तर बहिणीवरनं तुम्हाला असं राऊंड करून 7 वेळा हा उतारा उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायचा आहे। जर आई आपल्या मुलासाठी हा उपाय करणार असेल तर आईने आपल्या मुलांना समोर बसवायचं आहे। 1, 2, 3, 4 जेवढी तुमची मुलं असतील त्या मुलांना समोर बसवायचं आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुमच्या दोनही हातामध्ये घेऊन मुलांवरनं 7 वेळा हा असा उतारा करायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन जो दक्षिण भाग असेल, जी दक्षिण दिशा असेल, तर त्या दक्षिण दिशेला या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे। समजा माझ्यावरनं करणार कुणीच नाहीये, पण मला नजर लागलेली आहे, मला बाधा झालेली आहे, मला स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे, तर या सर्व ज्या गोष्टी आहेत या तुम्ही स्वतःच्या 2 हातात घेऊन स्वतःवरच अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी उतरवायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत। या गोष्टी फेकून दिल्या की त्यानंतर तुम्हाला स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत। त्यानंतर एक औक्षणाचं ताट घ्यायचं आहे, यामध्ये निरांजन असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धने असले पाहिजेत। थोडेसे धने घ्यायचे आहेत, एक निरांजन घ्यायचं आहे आणि कापूर पेटून घ्यायचा आहे। या औक्षणाच्या ताटामध्ये कापूर पेटत असलं पाहिजे। ठीक आहे,
त्यानंतर मग मुलांवरनं तुम्हाला हे जे औक्षण आहे, हे आरतीचं ताट आहे, हे आरतीचं ताट तुम्हाला फिरवायचं आहे, म्हणजे त्यांचं औक्षण करायचं आहे. औक्षण करत असताना टिकळा वगैरे लावून झाला की त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे धणे घेतलेले आहेत, हे धणे तुमच्या दोनही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते मुलांच्या डोक्यावरती तुम्हाला अर्पण करायचे. मुलांचं जे डोकं आहे त्या डोक्यावरती तुम्हाला असे अर्पण करायचे आहे. बघा, हा एक उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी केला तर तुमच्या मुलांची भरभराट होईल. जेव्हा तुम्ही यात काळे उडीद, तीळ ह्या सर्व गोष्टी हातात घेऊन जेव्हा तुम्ही उतरवून घराच्या बाहेर फेकाल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या भावावरती असलेली जी इडापिडा आहे ती नष्ट होईल. तुमच्या भावाला लागलेली कुठलीही नजर असेल ती संपून जाईल. जर आई मुलांसाठी करत असेल तर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असलेली संकट संपून जातील. मुलांच्या आयुष्यात असलेलं दारिद्र्य संपून जाईल. मुलांच्या मागे असलेली इडापिडा संपून जाईल. कुठलीही नजरबाधा झाली असेल, कुठलीही वाईट शक्ती त्यांच्या अवतीभोवती असेल तर त्या वाईट शक्तीचा नाश होईल. मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला लागेल. जेव्हा तुम्ही हा उतारा करून फेकून द्याल त्या क्षणात तुमच्या मुलांमध्ये असलेली जीही वाईट शक्ती, जी बाधा आहे ती त्या क्षणात संपून जाईल. आणि जेव्हा तुम्ही औक्षण कराल, जेव्हा तुम्ही ते धणे त्यांच्या डोक्यावरती अर्पण कराल, तर त्या क्षणात तुमच्या मुलांचं भाग्य उजळायला सुरुवात होईल. त्यांच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. जिथे जिथे त्यांना नशीब साथ देत नव्हतं त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना नशीब साथ द्यायला लागेल. त्यांच्या ज्या ज्या इच्छा अपूर्ण होत्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. मात्र हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडवायला सुरुवात करेल. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांसाठी, बहिणीसाठी, भाऊसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी तुम्ही भावासाठी, बहिणीसाठी जेवढे उपाय कराल तेवढे सगळेच उपाय हे लाखात एक असतील. त्यामुळे आवर्जून आजचा हा उपाय नक्की करा. हा जो उपाय आहे तो तुम्हाला रात्री म्हणजे 8 नंतर 8 नंतर ते रात्री 12च्या आत कधीही करता येणार आहे. शक्यतो रात्रीच्याच वेळी हा उपाय करायचा आहे. कारण रात्रीच्या वेळी केलेले जे उपाय असतात ते लवकर लागू पडतात. त्याचा जो काही रिझल्ट आहे तो पटकन आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगेन की आज रात्री हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.